नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुनीताबाई या नावाला एक वेगळंच वलय आहे. अर्थात एकट्या सुनीताबाईंचं नाव घ्यायचे प्रसंग फार कमी येतात. पु ल आणि सुनीताबाई असा एकत्रित उल्लेखच बहुतेकदा होतो. खरं तर सुनीताबाई हे एक स्वतंत्र तेजाने झळाळणारं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी पुलंची पत्नी झाल्यानंतर ती भूमिका इतक्या निष्ठेनं पार पाडली की स्वतःच्या व्यक्तिमत्वातील अनेक शक्यता जणू पुसून टाकल्या. पण तो त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय होता, म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्रच राहिलं. त्या पुलंच्या प्रभावात झाकोळल्या असं झालं नाही. उलट पुलंच्या प्रतिभेला त्यांच्या आगळ्या संवेदनशीलतेचं सुरेख कोंदण लाभलं. त्यांचा अभिनय, त्यांचं कविता वाचन, त्यांचं मोजकं पण महत्वाचं लिखाण सगळंच विलक्षण. 3 जुलै ही त्यांची 101वी जयंती. असं वाटलं की त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता त्यांच्या लिखाणाचा वेध घेऊन करावी. आणि हाती आलं आहे मनोहर तरी. मग आजच्या भागासाठी तेच समोर ठेवलं. तसंही सुनीताबाई असं म्हटलं की आहे मनोहर तरी हे त्यांचं आत्मचरित्रात्मक लिखाण आठवतच. ते प्रसिद्ध झालं आणि त्याने खळबळ उडवून दिली. एका पत्नीच्या इतक्या प्रांजळपणाची तेव्हा सवय नव्हती. अजूनही झाली आहे असं म्हणता येणार नाही खरं तर. यात त्यांनी पती म्हणून, माणूस म्हणून काही निरीक्षणं नोंदवली. तर ती अनेकांना महाराष्ट्राचे लाडके दैवत पु ल देशपांडे यांच्यावरची टीका वाटली. अनेकांनी म्हणजे हे काही आवडलं नाही, हे का लिहिलं असेल त्यांनी असा प्रश्नही केला. पण स्त्रियांचं आत्मचरित्र हे मराठी साहित्यातलं एक अनोखं दालन आहे. त्यात लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे आहे किंवा रमाबाई रानडे यांचं आमच्या आयुष्यातील काही आठवणी आहे. तसंच आहे मनोहर तरी हे सुद्धा एक महत्वाचं आत्मचरित्र आहे. त्यातून एका स्वयंप्रज्ञ स्त्रीचा अतिशय मनस्वी प्रवास दिसतो. एका स्त्रीचं एक तीव्र, हळवं, संवेदनशील मन दिसतं. ते वाचणं हा तरल अनुभव आहे. मुख्य म्हणजे सुनीताबाईंची लिखाणाची काव्यात्म शैली. कविता हा त्यांचा श्वास आहे हे पानोपानी जाणवत राहतं. आहे मनोहर तरीची सुरुवातच बघा ना. हे आत्मचरित्र नाही, आठवणींच्या प्रदेशातील ही स्वैर भटकंती, पाखरांसारखी. क्षणात या फांदीवरून त्या फांदीवर, कुठूनही कोठेही दिशाहीन, पण स्वतःच्या जीवनसूत्राशी अदृश्य संबंध ठेवत केलेली. आयुष्यात प्रत्यक्ष भेटलेली अनेक माणसे यात नाहीत, म्हणजे त्यांना मी विसरले असे नव्हे, पण या विशिष्ट भटकंतीत ती भेटली नाहीत इतकंच. आणि जी भेटली तीही त्या त्या संदर्भात भिडली तितकीच इथे उमटली. त्यांचेही हे संपूर्ण चित्र नव्हे. आमच्या संसारातल्या सततच्या धावपळीतून गेल्या 4-5 वर्षात अधूनमधून वेळ मिळेल तसे थोडे थोडे तुकड्या तुकड्यांनी केलेले हे लिखाण. कोणतीही योजना न आखता केलेले. त्यामुळे सुरुवातीचा मूडही अधूनमधून बदलणे स्वाभाविकच आहे. एकटी असले की आताशा कोण कधी समोर येऊन ठाकेल सांगता येत नाही. कधी बोरकरांनी पाठवलेले गडद निळे जलद भरभरून येतात आणि आकाश धुवून स्वच्छ करतात. दिवस सोनेरी होतो आणि रात्र रुपेरी. सर्वदूर नक्षत्रांची रांगोळीच रांगोळी. धामापूरच्या आजीच्या बागेतल्या फुलांचा दरवळ घेऊन आलेली हसरी ओलसर नक्षत्र. पळसखेडच्या दिशेने पक्ष्यांचे लक्ष थवे येतात आणि त्यातलं एखादं वेल्हाळ पाखरू गात गात माझ्या झाडावर उतरतं. चोहूकडून नातवंड येऊन बिलकतात आणि गोष्ट सांग म्हणून चिवचिवाट करतात. हे सगळं किती लोभसवाण आहे. मग माझ्याच पापण्यात पुन्हा पुन्हा हे असं जमा होतंय. आहे मनोहर तरी गमते उदास, अशी ही मनाची अवस्था झाली असता पाखरांना मी गोष्ट तरी कोणती सांगू. एक होता राजा आणि एक होती. एक कोण होती? आणि एक होती परी की एक होती म्हातारी, की दुसरं कोणी नव्हतंच. फक्त एक होती परी आणि ती झाली म्हातारी. हे गद्य लिखाण की कविता असा प्रश्न पडतो की नाही. सुनीताबाईंना हे आत्मचरित्र का लिहावंसं वाटलं असेल याचं उत्तर त्यांनी लिहिलेल्या या आईविषयीच्या आठवणीत असेल का? बघूया. संसारात मग्न आईचं वाचन फार होत नसे. अधूनमधून आप्तेष्टांना पत्र लिहिणे आणि संसारातले हिशेब ठिशेब या पलीकडे लेखन गेलं नाही. नाही म्हणायला तिच्या मृत्यूनंतर परवा तिच्या कपाटात 2-4 वह्या सापडल्या.
त्यात तिनं डायरी वजा थोडं लिहिलेलं आहे. मी ते वाचल्यावर हसावं की रडावं हेच मला कळेना. सगळ्या लिहिण्यात सूर एकच, आप्पांबद्दलची तक्रार. आणि खरं सांगायचं तर तिने लिहिलेल्यात काहीही अतिशयोक्ती नाही. म्हणजे आमचे आप्पा वाईट होते का? मुळीच नाही. त्यांच्यासारखा सज्जन गृहस्थ शोधून सापडणे कठीण. पण सज्जनपणा, चांगुलपणा, दातृत्व, आदरातिथ्य वगैरे गुण प्रसंगी उपद्रवीच असतात. मला वाटते दुर्गुणांप्रमाणेच सद्गुणांचेही माणसाला व्यसन लागते. आणि व्यसनाधीन माणसाच्या बायकोची परवड व्हायची ती होतेच. दुर्गुणी माणसाच्या बायकोबद्दल इतरांना सहानुभूती तरी वाटत असते, पण सद्गुणी नवऱ्याच्या बायकोला सक्तीनं आनंदी मुखवटा वापरावा लागतो. आणि सदैव हसतमुख राहण्याच्या सक्तीसारखी दुसरी महाभयंकर शिक्षा नसेल. हे झाले जनरल. प्रत्यक्ष आमच्या घरातलं सांगायचं झालं तर दुसऱ्याला त्रास होईल असं जाणून बुजून आप्पांनी कधीही काहीही केलं नाही. अगदी स्वप्नात देखील नसावं. आप्पा संतच होते. पण जुन्या काळच्या संतांच्या बायका निरक्षर होत्या, आत्मचरित्रे लिहित नव्हत्या, हे आपल्या संस्कृतीचे सौंदर्य टिकवायला किती उपकारक ठरले. आईने या वह्या कधी लिहिल्या कोण जाणे. त्यात तिने आप्पांना दोष मुळीच दिलेला नाही. नवरा हा असाच असतो असं ती गृहीतच धरत होती. आप्पांचा मोठेपणा तिला कळत होता आणि तो टिकावा म्हणून आपल्या परीने ती आनंदाने कष्ट उपसत होती. पण शेवटी तीही माणूसच. कधी थकू शकते, स्वतः आजारी पडू शकते. याचं भान ठेवून तिच्या अडचणी लक्षात घेऊन मग आप्पांनी त्यावर आपली गृहस्थी बेतली असती तर आपलं मन मोकळं करायला तिला या वह्यांचा आधार घ्यावा लागला नसता. हे वाचताना वाटतं किती सहज स्त्री जीवनाचा ठाव घेतलाय त्यांनी, जे आपण प्रचंड गृहीत धरलं आहे. एक स्त्री म्हणून त्या किती आधुनिक होत्या, धाडसी होत्या, देशभक्त होत्या, कर्तव्यनिष्ठ होत्या. सुनीताबाई पुलंची पत्नी म्हणून अधिक ठाऊक आहेत, पण त्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिकारक म्हणून कार्यरत होत्या हे आज फार कमी जणांना आठवत असेल. आता हाच प्रसंग बघा. माझ्या या नव्या खोलीत मग माझी नवी कामे सुरू झाली. तिथे मग ऍसिड्स, पावडरी, इतर काही रसायने वगैरेच्या बाटल्या, पिशव्या, डबे, छोटा तराजू, वजने, काही पुस्तके, माहितीपत्रके आणि इतर पोर्सेलिनचे आणि टेस्ट ट्यूबचे वगैरे काचेचे सामान आले. त्या पुस्तकातल्या आणि पत्रकातल्या कृती वाचून बॉम्ब्स तयार करण्याचे प्रयोग सुरू झाले. कोणतेही काम अतिशय जपून, व्यवस्थित आणि न थकता करत राहणे हा माझा स्वभावच. एकदा असाच एक प्रयोग चालू होता. हवा तो परिणाम काही केल्या जमेना. कृती छापतानाच काही उणीव राहून गेली होती की काय कोण जाणे. पण रात्रीचे 2-2:30 वाजेपर्यंत मी परत परत तो प्रयोग करत होते. तरीही हवा तसा परिणाम काही साधता येत नव्हता. शेवटी दिवा काढून मी झोपले. सकाळी उठायला थोडा उशीर झाला. नळ जाईल म्हणून घाईघाईने खालच्या मजल्यावरच्या सार्वजनिक मोरीवर अंघोळ वगैरे उरकायला गेले. तेव्हा खोलीत आदल्या रात्रीचा पसारा तसाच पडला होता. एका मोठ्या बशीत मी केलेले शेवटचे मिश्रण सुकून गेलेल्या अवस्थेत होते. तीही बशी तशीच राहिली होती. मी आंघोळ आटपून कपडे धुत असताना अचानक मोठा स्फोट झाल्याचा आवाज कानावर आला आणि मी घाबरून धावत माझ्या खोलीकडे आले. माझ्या या खोलीकडे कुणीही फिरकत नसे. मी तिथे अभ्यास करायला राहते अशी इतरांची समजूत होती. मी या खोलीत चळवळीच्या कामासाठी राहते हे आमच्या नातेवाईकांपैकी राजा मामाला आणि परळला माझ्या सख्या डॉक्टर मामांकडे राहणाऱ्या माझ्या 2 भावांनाच फक्त माहीत होतं. पण या खोलीत माझे असले काही काम चालू असेल याची त्यांनाही कोणाला कल्पना नव्हती. आता हे सगळं वागणं किती धाडसाचं आहे. जे करायचं ते सर्वस्व झोकून हा त्यांचा स्वभावच इथे आपल्याला दिसतो. नाहीतर एकटी स्त्री त्या काळात हे असं धाडस करेल. सुनीताबाई सतत आपल्याला सरप्राईज करत राहतात, कोड्यात पाडतात त्या आशा. कधी कधी नव्हे, बहुतेकदा आपण फार वरकरणी पाहून निष्कर्ष काढतो, अंदाज बांधतो. सुनीताबाई आपल्याला अधिक खोलवर बघायला भाग पाडतात. त्यांनीच लिहिलेला हा आणखी एक प्रसंग.
पुढे काही दिवस राष्ट्र सेवा दलाचे काम करताना ठिकठिकाणी दिलेल्या व्याख्यानात माझ्या आवडीच्या विषयातला एक विषय होता डाऊन विथ द किचन. बायकांनी घराबाहेर पडले पाहिजे, स्वयंपाकघरात स्वतःला कोंडून घेण्याची गुलामगिरी आता बस. त्यानंतर 15-20 वर्षांनी कधीतरी काही कामानिमित्त एक गृहस्थ भाईंना भेटायला आले होते. सोबत त्यांच्या पत्नी होत्या. माझ्याशी त्यांची ओळख करून दिल्यावर त्या म्हणाल्या, मी तुम्हाला ओळखते. फार वर्षांपूर्वी तुमचं व्याख्यान मी ऐकलं होतं, डाऊन विथ द किचन. छान झालं होतं. आणि त्या हसल्या. त्या हसण्याचा अर्थ उघड होता. मीही मग हसत विनोद केल्यासारखं बोलले, आय एम डाऊन विथ द किचन. प्रसंग त्यावेळी हसण्यावारीच गेला. पण सर्व मोडा तोडा बाहेर पडा म्हणणारी व्यक्ती, दांभिक नव्हे अत्यंत प्रामाणिक निर्भय, मग आज ती काहीही मोडू नये तुटू नये याची खबरदारी घेत घराच्या 4 भिंतीत स्वतःला कोंडून का बसलीये? हाच प्रश्न बहुधा त्या बाईंना पडला असावा. या परस्पर विरोधी भासणाऱ्या 2 भूमिकात कोणताही अंतर्गत विरोध किंवा विसंगती नव्हती. स्वयंपाकघराचे काय किंवा दुसरे कोणतेही काय बंधन कोणावरही असू नये, स्वयंपाकघराचा तुरुंग होऊ नये, हाच त्या मोडातोडाचा अर्थ होता. स्वतःच्या आवडीने आणि निर्णयाने कोणतेही कार्यक्षेत्र निवडता यावे आणि मी तसेच निवडले होते. विचारांची ही अशी स्पष्टता आपल्याला थक्क करते. पुलंप्रमाणे त्यांच्याकडे पण एक निर्मळ विनोद बुद्धी आहे. अनेक प्रसंगांकडे त्या गमतीदार लेन्समधून पाहतात. सुनीताबाईंचे ड्रायव्हिंग हाही एक चर्चेचा विषय राहिलाय. अर्थात चांगल्या अर्थाने. त्या उत्तम गाडी चालवत, पण त्यांनी त्यांच्या ड्रायव्हिंग शिकण्याचा अनुभव पहा किती गमतीदार पद्धतीने मांडलाय. मला ड्रायव्हिंगचे धडे देणारे गुरुजी नायक की नाईक नावाचे होते. त्यांची स्वतःची छोटीशी जुनी गाडी होती, हँड गिअर्स असलेली. रोज साधारणतः 45 मिनिटांचा हा तास होता. पहिल्या दिवशी गाडी चालू करणे आणि बंद करणे अशाच गोष्टी त्यांनी मला दाखवल्या. आणि दुसऱ्याच दिवशी खूप गर्दीच्या रस्त्यावर ते घेऊन गेले. मी फार घाबरून गेले. इतक्यातच गर्दीत कशाला वगैरे म्हणून पाहिले. पण हे गुरुजी फार कडक होते. त्यांची स्वतःची अशी काही खास मतं होती. ते म्हणाले, गर्दीतून हळूहळू चालवायचीच सवय हवी. अनेकदा मर्तिक वगैरे रस्त्यातून जात असतं, तेव्हा सावकाश चालवता आलं पाहिजे. फास्ट चालवणं काय अगदी सोपं. त्यांना मिरवणूक किंवा वरात यांची आठवण न होता मर्तिकाचीच व्हावी हा माझा योग. त्यांनी एकूण 15 दिवस मला धडे दिले. 5-7 दिवसानंतर एकदा माझ्या हातून काहीतरी चुकले. तेव्हा ओशाळून मी त्यांच्याकडे पाहून सॉरी म्हटले. ते गंभीर दिसत होते. थोड्या वेळाने सहज बोलावे तसे म्हणाले, मला बायकांपेक्षा पुरुषांना शिकवायला अधिक पसंत पडतं. त्यांचं चुकलं तर एक थोबाडीत ठेवून देता येते. आपण स्त्री असल्याचे खरे सुख आयुष्यात असे अचानक एखाद्या क्षणी वाट्याला येते. त्यांच्याविषयी काय काय सांगावं असं वाटतं. पण आज जाता जाता त्यांनी पुलंना ते गेल्यावर लिहिलेलं एक पत्र प्रसिद्ध झालं होतं, त्यातला काही भाग तुमच्या समोर ठेवते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होत असताना त्यांची एक कृतज्ञ आठवण जागवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. तो नक्कीच तोकडा आहे. त्यांचं कविता प्रेम, त्यांनी जिएंना लिहिलेली पत्र, त्यांचं स्फुट लेखन, त्यांचं दातृत्व असं खूप काही सांगायचं बाकी आहे. पण तरी आज थोड्या वेगळ्या वाटेनं जाऊन हे त्यांच्या लिखाणातलं मला भावलेलं तुमच्यासमोर मांडावंसं वाटतंय. या पत्रात भेटणाऱ्या सुनीताबाई किती तरल आहेत बघूया. सुनीताबाईंचं पत्र. आठवणी आठवणी आठवणी. भोगलेल्या रंगीबेरंगी सुखदुःखांच्या, हळूवार फक्त कानातच गुंजन घालणाऱ्या, घरगुतीही आणि काही काळ वाजत गाजत राहणाऱ्या, रंगणाऱ्या आणि सार्वजनिकही. काही काळ, छे छे, अनादी अनंत. अनादी अनंत काळाच्या संदर्भात त्या क्षणार्धाच्याही नव्हेत. कालप्रवाहात पार वाहून जाणाऱ्या. पण या क्षणी त्या जिवंत आहेत. याच घरात माझ्या सोबतीनं वावरतायत. घरातल्या माणसांप्रमाणेच त्या त्या घराच्या भिंतींनाही तिथे वास्तव्य करणारे रंग, गंध, स्पर्श आपले वाटत असणार.
त्यांनाही या साऱ्यांच्या आठवणी येत असतीलच. मला लख्ख आठवतंय, लहान मुलांशी खेळावं तसा तू शब्दांशी मजेत खेळायचास. 30-35 वर्षांपूर्वी हसवणूक हा संग्रह प्रकाशित झाला त्यावेळी त्या नव्या संग्रहाचं नाव काय ठेवायचं? हसवणूक का फसवणूक हा प्रश्न पडला. दोन्ही नावं तूच सुचवलेली, पण मला निर्णय घेता येईना. तू चटकन सवणूक असं लिहून दिलंस आणि आनंदाने माझे डोळे पाणावले. या क्षणीही तो प्रसंग आठवताच पुन्हा मनाची तीच गत झाली. जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई, मी उगाच सांगत नाही. हेही गोविंदाग्रजच नाही का म्हणून गेलेत. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? हे तूच लिहून ठेवलेस. तुला ते जमलं, सगळ्यांनाच कसं जमणार? फुलाच्या आसपास सुगंध दरवळतो तसा तुझ्या आसपास आनंद दरवळत असायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग म्हणून तर तू सगळ्यांना आवडायचास. तुला देखील गर्दी खूप आवडायची आणि तीही सदैव तुझ्या भोवती गोळा व्हायची. ही देवघेव अगदी नैसर्गिक होती. झऱ्याचं पांथस्ताशी नातं असावं तशी. पण तुझ्या जीवनात मी आले ती अधूनमधून तरी एकांताची मागणी करीत. तुझ्यासाठी मी काय केलं तर तुझ्या तहान भुकेचं वेळापत्रक सांभाळलं. माझ्या परीने नवी जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले. त्यात फार तर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती. कलावंत तू होतास. शब्दकळेची गर्भ श्रीमंतीही तुलाच लाभली होती. येताना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. आंतरबाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दीर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे राहणार आहे. तू गेलास, उद्या मीही नाहीशी होणार. पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वतःच्या तेजाने चमकतच राहील ना. शेवटी म्हणा असं वाटतं की भाईंप्रमाणे सुनीताबाई हे नावही चमकतच राहील, हो ना? तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सुनीताबाईंविषयी अजून भाग ऐकायला तुम्हाला आवडतील का? हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.